तुम्ही असे आदेश द्यायला की तुम्ही बाजूला आले पाहिजे, तुमचा बंदोबस्त म्हणजे करू. याचा पण प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. नाही तुम्ही आधी नोटीस आल्या झालं सिन्नरच्या शहरामध्ये 2-3 पुलाची फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, खाली बसलेले आहे. त्यामुळे काय होतं, पाणी ओव्हरफ्लो होतं आणि शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांचं आणि घरात नुकसान होतं मोठ्या प्रमाणात. तर त्याच्यामध्ये आपण मला असं वाटतं की आपत्ती व्यवस्थापनमध्ये राज्य शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे, तर त्याला अद्याप अजून मंजूर मिळाली नाही. तर आपण जरा त्या सेक्रेटरीशी बोलून घ्या किंवा मग मला तात्पुरते अर्जंट 3-4 कोटी रुपये जर दिले, ते 2 ब्रिज मला कुठं कशात तरी बसून आणि त्याचं काम मार्गी लावता येईल. मला मी अर्जंटली 2 एस्टिमेट करून पाठवतो. ती जर मला मान्य दिली तर मला बऱ्यापैकी खाली फ्री करता येईल. आणि आपण त्या याच्याशी बोलून घ्या ना, आपत्ती व्यवस्थापनच्या सेक्रेटरीशी. अहो काय आता तेवढं मला सवयच नाही बघायला, ते डोळे पिळे सगळं गेलं आता सगळं. मला 1 दिवस सुद्धा मी आता मुश्किलीने 1 तासभर फक्त आलेलो आहे तेव्हा. हे बघा, आणि त्या शहरामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रांताला, तहसीलदारला सगळ्यांना सांगायचा शिवला मला हे अतिक्रमण बाजूला करायला सांगा लवकर. आणि रोजचे नगरपालिकेला माणसं आहेत ना, आपण त्यांना पगारी ठेवलेले आहेत, करतात काय ते लोक, इथे त्या बदला केला पाहिजे त्यांचा, नाही तर त्यांच्यावर तरी कारवाई केली पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे साहेब. बरोबर, तुम्ही जरा स्ट्रिक्टली करा. फळांचं वेगळं करा, माशांचं वेगळं करा, सगळे वेगवेगळे झोन करा.